स्टार न्यूज मराठी, नवे पाऊल नवी दिशा. रात्रभर आम्ही इथं बसलोय. आजचा हा दुसरा दिवस आहे. किती दिवस बसायला लागलं तरी मला न्याय मिळत नाही, तो पण आम्ही उठणार नाही, ही आमची भूमिका ठाम आहे. तो तहसीलदार साहेबांनी लवकरात लवकर निकाली काढावा. आपलं विटा देशामध्ये नंबर 1 आलेलं स्वच्छ व सुंदर शहर विटा. अशा शहरात आपण गुंतवणुकीचा विचार करताय? नक्कीच तुम्ही प्राइम लोकेशन्सला फ्लॅट, दुकान, ऑफिस वगैरे शोधतच असाल. मग निश्चिंत रहा. गुणवत्ता, सचोटी, लोकेशन्स व सर्व पर्यायांसाठी विट्यातील नंबर 1 चा ब्रँड श्री राजलक्ष्मी कन्स्ट्रक्शन ग्रुप. शहरातील प्रत्येक प्रमुख ठिकाणी आम्ही आहोतच. मायनी रोड, यशवंतनगर, भाजी मंडई, छत्रपती शिवाजी महाराज चौक व एसटी स्टँड नजीक. आणि हो, आपल्या गरजे व बजेटनुसार रेसिडेन्शियल व कमर्शियल सर्व पर्याय उपलब्ध. गुंतवणुकीतील विश्वास आणि समाधानासाठी डोळे झाकून एकच नाव, श्री राजलक्ष्मी ग्रुप विटा. आज आम्ही या ठिकाणी दुसरा दिवस आहे आज उपोषणाचा. तहसीलदार साहेबांनी 2-3 महिने झालं आम्ही निवेदन देऊन आणि अर्ज करून तरीसुद्धा याच्यावर स्थळपाणी झाल्या सगळं झाले तरी काही निर्णय झालेला नाही. त्यामुळं आम्ही इथं आमरण उपोषणाला बसलो. जोपर्यंत आमच्या रस्त्याचा निर्णय होत नाही तोपर्यंत आम्ही इथं आमरण उपोषण करणार आहे. ठोस निर्णय झाल्याशिवाय आम्ही इथनं उठणार नाही. आणि या रस्त्याच्या पलीकडे जी माणसं राहायला माणसं आहे ती, वृद्ध माणसं आहे ती, आजारी माणसं आहे ती, शाळेला येणारी मुलं आहे ती, आणि ऊसाचं क्षेत्र एक 200 हेक्टर ऊस आहे. ह्या सगळ्या ऊसाचा आणि माणसांचा प्रॉब्लेम आहे. तो तहसीलदार साहेबांनी लवकरात लवकर निकाली काढावा. तोपर्यंत आम्ही आमरण उपोषण सोडणार नाही. आमच्या ऊसाची अडचण, नळ पाणी पुरवठ्याचा रस्ता, राहायला वस्ती आमच्या तिथं आहेत, लहान मुलं आहेत, बायका माणसं म्हणजे वयस्कर आहेत, गडी माणसं वयस्कर आहेत, यांची येण्या जाण्याची व्यवस्था होईना. काय रस्ता अडवल्यापासून आमचं सगळं घोटाळ्यात आलो आहे. हे गावातील सर्व शेतकरी इथं आम्ही उपोषणाला बसलो आहे. त्याचं कारण आहे, गेले 2 महिने झालं आमच्या ग्रामपंचायत बाळवणी आणि ग्रामपंचायत पंचलीनगर ह्या पाणीपुरवठ्याकडे जाणारा आणि माळी वस्ती तसेच संदे, मोहिते, तडसरे यांच्या रानाकडे जाणारा जो रस्ता आहे तो बाळवणीतल्या नागरिकांनी आमचा पूर्वंपार जायचा जो रस्ता आहे तो त्यांनी अडवलेला आहे. तर आमची सगळ्यांची अशी मागणी आहे की हा रस्ता माननीय तहसीलदार साहेबांनी आम्हाला खुला करून द्यावा. कारण आता या रस्त्यानं जो काय शेतकऱ्यांचा ऊस जाणार आहे तो गेली जूनची लागण आहे. आता त्या ऊसाला जवळजवळ 2 वर्ष होत आली आहेत आणि भयंकर मोठ्या प्रमाणात नुकसान आता शेतकऱ्यांचं चालू आहे. न बघवणारं नुकसान आहे ते. तरी तहसीलदार साहेबांनी लवकरात लवकर याची दाद घेऊन हा रस्ता खुला करून द्यावा. बाळवणी ते पाणीपुरवठा योजना इकडे जाणारा माळी वस्ती, संदे, तडसरे, इतर समाजाचे लोक तिथं साधारणतः 100 हेक्टर क्षेत्र त्या ओलिताखाली आहे. नदी आणि ओढाचं पात्र या क्षेत्रामध्ये तिथं येतं. आमच्या वडिलांचे आजोबा आणि पणजोबापासून तो रस्ता वहिवाटीत असणारा रस्ता दिनांक 2/11/2023 रोजी गट नंबर 780चा 1 यामध्ये रस्ता अडवला गेला. मान्य तहसीलदार साहेबांना 3 तारखेला 3/11/2023 रोजी मान्य तहसीलदार साहेबांच्याकडे मी तक्रार दाखल केली. परंतु मान्य तहसीलदार साहेबांनी वेळेवर तारीख देऊन आज गेले 2 महिने झालं स्थळपाणी झालेलं आहे, पंचनामा झालेला आहे, परंतु रस्ता अद्याप खुला झालेला नाही. रस्ता खुला न झाल्यामुळं ज्याच्या अडचणी आहेत गेले 18 महिने 20 महिने होत आले ते अद्याप ऊस गेलेला नाही. तिथं येणारे शाळकरी मुलं आहेत, वयोवृद्ध लोक आहेत, यांना जाण्याची फार मोठी अडचण होत्या. म्हणून माननीय तहसीलदार साहेबांना गेले 10 दिवसापूर्वी आम्ही निवेदन दिलं होतं की तात्काळ खुला करा, अन्यथा आम्ही आमरण उपोषणाला सामोरं जाण्यास तयार आहे. या सूचनेप्रमाणे 8 तारखेला काल आम्ही इथं उपोषणाला बसलो. आजचा हा दुसरा दिवस आहे. माननीय तहसीलदार साहेबांनी वस्तुस्थिती जाऊन बघितली, परंतु अद्याप निकाल दिलेला नाही. पण जोपर्यंत हा रस्ता खुला करत नाहीत तोपर्यंत आम्ही आमरण उपोषणाला इथं सर्व शेतकरी इथं आम्ही
इथून उठणार नाही असा मान्य ग्रामपंचायतच्या सर्व सदस्य पण येत आहेत आणि सर्व शेतकरी येत आहेत. जोपर्यंत आम्हाला रस्ता मिळत नाही तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही. आता दातांच्या दुखण्याचं टेन्शन सोडा. विटा शहरात प्रथमच कॉस्मेटिक ट्रीटमेंटसह वेदनारहित उपचारांचा सुरू झालाय दातांचा दवाखाना. गुरुकृपा डेंटल क्लिनिक अँड इम्प्लांट सेंटर. डॉक्टर ओंकार विलास चव्हाण, डेंटल सर्जन, फेलोशिप इन कॉस्मेटिक अँड जनरल डेंटिस्ट्री. आमचा पत्ता गुरुकृपा मल्टी स्पेशालिटी डेंटल क्लिनिक, हॉटेल महादेव समोर, कराड रोड, विटा. आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा.